नवीन जिम जॉईन केलीये पण प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट मध्ये काय खायचं हे समजतच नाही. चला मी सांगतो. प्री वर्कआउट म्हणजे एनर्जी, पोस्ट वर्कआउट म्हणजे रिकव्हरी. प्री वर्कआउट मध्ये सगळ्यात आधी म्हणजे तुमच्याकडे टाइम किती आहे. जर तुमच्याकडे वर्कआउटच्या आधी 20 ते 30 मिनिटं आहेत तर तुम्ही एक केळी किंवा 2-3 खजूर खाऊ शकता. आणि जर समजा तुमच्याकडे 45 मिनिट 1 तास आहे तर तुम्ही स्वीट पोटॅटो खाऊ शकता. ब्रेडला पीनट बटर किंवा मध लावून खाऊ शकता. 2-3 केळी सुद्धा खाऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त मसाले, तेलकट किंवा खूप जास्त क्वांटिटी नाही खायची. कारण तुम्ही जर खूप जास्त खाऊन गेले तर तुम्हाला वर्कआउट करताना अनकम्फर्टेबल वाटेल, सगळं तुमचं वरती येईल जेवण आणि तुमचं वर्कआउट पण चांगला नाही होणार. आणि पोस्ट वर्कआउट म्हणजे तुमचं वर्कआउट झाल्यानंतर काय खायचं. यामध्ये सगळ्यात मेन येतं प्रोटीन, कारण त्यामुळे तुमचे मसल रिकवर होणार आहे. यामध्ये चिकन, अंडे, पनीर, सोया चंक्स, डाळ आणि कार्ब्स मध्ये राईस, रोटी, स्वीट पोटॅटो, ओट्स हे सगळं तुम्ही खाऊ शकता. आता खूप लोक काय करतात, वर्कआउट झाल्यानंतर फ्रुट्स खातात किंवा फक्त वे प्रोटीन पिऊन त्यांचं मील स्किप करतात किंवा जंक फूड खातात. असं केल्याने तुमची चांगली रिकव्हरी कधीच होणार नाही, तुमची प्रोग्रेस स्लो होणार. म्हणून तुमच्या डाएटसाठी काही गोष्टी सांगतो ते लक्षात ठेवा. डाएट हा तुमचा कंपल्सरी पाहिजे. सेम सिंपल गोष्टी, सिंपल फूड तुमचं रोज खा, त्याला सेट करा आणि तेच फॉलो करा रोज. आणि सप्लिमेंट्स यूज करताय तर चांगले ब्रँडचे यूज करा. आणि रिझल्ट तुम्हाला 1-2 दिवसात येणार नाही, कमीत कमी 6-7 महिने कन्सिस्टंट राहा, रिझल्ट दिसतील. आणि डाएट रिलेटेड खूप सारे व्हिडिओज मी आधी सुद्धा पोस्ट केलेले आहेत, ते चेक करा. आणि जर तुम्हाला खरंच मजबूत बॉडी बनवायची असेल तर मला फॉलो करायला विसरू नका.